आज आमच्या इथे छान असं पावसाचं वातावरण तयार झालेलं होतं आणि आदल्या दिवशी सुद्धा खूप जोराचा पाऊस झालेला होता. त्याच्यामुळे असं वाटत होतं की दुसऱ्या दिवशी सुद्धा खूप पाऊस होईल. पण पाऊस काही आलाच नाही आणि इथे बघा आमच्या नारळाच्या झाडाला आहेत ना छान असे नारळ सुद्धा लागलेले आहेत आणि दुपारचं सुद्धा वातावरण असंच होतं. पण अचानकच ऊन पडलं. त्यानंतर आम्हाला जायचं होतं शेतामध्ये. तर ही बघा ही आहे आमची मका आणि कोथिंबीर आणण्यासाठी आम्ही दोघी शेतामध्ये गेलो. कोथिंबीर तर आम्ही घेऊन आलो. पण आदल्या दिवशी आहेत ना खूपच जोराचा पाऊस झालेला होता. त्यामुळे शेतामध्ये आहेत ना पूर्ण चिखल झालेला होता आणि मातीमध्ये जे पाय आहेत ना ते अगदी रोवून बसत होते. त्यानंतर कसं बसं मग आम्ही दोघी शेतातून बाहेर आलो आणि दुपारच्या जेवणामध्ये मी बनवलेली होती चिकनची भाजी, रस्सा, फ्राय असे सगळा स्वयंपाक जो आहे तो मी बनवलेला होता. आणि आमच्या इथे काकडा असतो तर त्यामुळे प्रसादासाठी मग केळीसुद्धा आणलेली होती. जीविकाचा थोडासा अभ्यास घेतला आणि त्यानंतर तिला एका बर्थडे पार्टीला जायचं होतं म्हणून तिला छान असं रेडी केलं आणि येताना बघा ती छान अशी डायरीसुद्धा घेऊन आलेली होती. तर चला भेटूयात नेक्स्ट मिनी व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.